परवा दिवशी 12 सव्वा 12च्या दरम्यान मी एका मीटिंगमध्ये होते. त्यामुळं मम्मीचा फोन मी उचलू शकले नाही. मम्मीने मला फोन केला होता. 12:30 वाजता मीटिंग संपली. लगेचच मी दुसऱ्या मिनिटाला कॉलबॅक केला. काय ग मम्मी, कशी काय फोन केल्यास? तर मम्मी, काय नाही, सहजच. सकाळपासून काय तुझा फोन आलेला नाही म्हणून मी फोन केला. आणि आमच्यात असं कधीही आम्ही काम असल्याशिवाय सकाळच्या दरम्यान फोन करत नाही. मम्मी म्हटलं, अगं मम्मी मुद्द्यावर ये, तू असंच कधी फोन करणार नाहीस ह्या दरम्यान. म्हणजे आम्ही तुला फोन लावायचा नाही काय, असं मम्मी म्हटली. मी म्हटलं ठीक आहे. मग एक दोन प्रश्न झाले, जेवलीस काय, कुठं आहेस, असं तसं मम्मी विचारली. तिसऱ्या प्रश्नाला बरोबर ती मुद्द्यावर आली. अगं ती माझी गोळ्या गोळ्यांची साडी तुझ्याकडे आहे काय? मी म्हटलं आलीस ना मुद्द्यावर. तर साडी तिच्याकडेच होती, पण ती सापडत नव्हती तिला, म्हणून तिने मला फोन केलेला. झालं. काल दिवसभर मी तिच्या फोनची वाट बघितली. 4-5 वाजेपर्यंत मी वाट बघितली आणि शेवटी 5:30ला मीच फोन केला. अगं काय ग, तू आज फोन केली नाहीस मला कुठं 12-12:30ला? त्याच्यानंतर तिचं उत्तर, घरातली कामं करावं काय तुला फोन करत बसाव? दुसरी कामं नाहीत फोन करण्याशिवाय तुला? अशी आमची संगीता. सांगायचा उद्देश हा आहे, साडी आणि संगीता हे समीकरण आमच्या घरामध्ये एकदम घट्ट 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 आहे. आणि ते खूप 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 भयानक आहे, डेंजर असं तिचं ते साडी आणि तिचं ते समीकरण आहे. काय करू मी ह्या संगीताचं? ओके, बाय.